डबल निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आरती में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून लोकांशी संपर्कात राहिलो. एक वेबिनार सिरीज सुरू केली ऑगस्ट 2020ला. त्याचा पहिला विषय होता ग्रामीण विकास व स्वयंरोजगार. इथपासून सुरुवात करून विविध विषयातील तज्ज्ञांना, जसं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, त्यासोबत कृषी प्रक्रिया उद्योग असेल, शेतीच्या विविध पद्धती जसं नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, यासोबत मिलेट्स फार्मिंग याबद्दल पण आम्ही तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं. यासोबतच त्या संपूर्ण काळात खूप सारा मोबाईल टीव्हीचा वापर होता. तर त्या स्क्रीनवर चा अतिरेक टाळून विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्याचा उपयोग कसा करून घ्यावा याच्यासाठी पण आम्ही ऑनलाईन वर्कशॉप घेतले. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. हे सगळं करत असताना वाटत होतं की आपल्याला काहीतरी एक नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरू करता येईल का. खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवातीची केली. याचा मुख्य उद्देश जे पण स्पेशलाइज डिफरंटली एबल किंवा अपंग व्यक्ती आहे, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आम्ही या व्याख्यानमालेचे आयोजन केले. आणि ते करताना मुख्य उद्देश हाच होता की जे पण स्पेशलाइज पर्सन आहे, अपंग व्यक्ती आहे, त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष असतो. तर ते हे संघर्षमय जीवन जगत असताना आपल्याला सिद्ध कसं करतात, आपल्याला ओळखून त्यावर मात कशी करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, हे सगळं करत असताना ते आपल्या हे सगळं करत असताना आपल्या जीवनातलं जे काही करिअर उद्दिष्ट ठरवलंय, तर ते करत असताना आपल्या सहकाऱ्यांसोबत कधी त्यांच्या पुढे तर कधी त्यांच्या बरोबरीने आपल्याला कसं सिद्ध करतात, त्यासाठी आम्ही त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. 15 ऑगस्ट 2022ला पहिलं व्याख्यान आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेतलं.
मुख्य उद्देश हाच होता की सगळ्या लोकांकडून जे पण महानुभव आतापर्यंत येऊन गेले त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्या जीवनाबद्दल ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं आणि त्यांचा जीवन प्रवास इतरांसोबत शेअर करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली. त्यामुळे आम्हाला निश्चितच या गोष्टीचा अभिमान वाटतो. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या मधुताई पाटील यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. संकल्प या वेब संवाद सत्रातील पुष्प 131. पुष्प 131 आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 131 गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करीत सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कोल्हापूर येथील साहस अपंगत्व संशोधन आणि केअर फाउंडेशन स्वप्न नगरी प्रकल्पाच्या प्रभारी पदावर कार्यरत असलेल्या माननीय मधुताई महादेव पाटील मॅडम आज आपणास वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. मॅडमचा थोडक्यात परिचय. मॅडम ह्या सध्या उजगाव कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. मॅडमचं शिक्षण BA झालेलं आहे. मॅडम ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक मदतीमध्ये नेहमीच सक्रिय मॅडमचा सहभाग असतो. मॅडमने सन 2000 ते 2020 पर्यंत हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर नसीमाताई हुजरूक दीदी यांच्या समवेत वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहेत. तसेच घरोंद वसतिगृह केअरटेकर, स्टोअर कीपर, कॅशियर म्हणून देखील काम मॅडमने पाहिलेले आहे. मेडिकल विभागामध्ये पराकोटीच्या दिव्यांगांच्या बेड सोर्सचे ड्रेसिंग करणे, तसेच त्यांचा आहार विहार विषयी काळजी घेणे हे काम देखील मॅडमने केलेले आहे. दिव्यांगांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना समाजातील उत्पादक घटक बनविणे हे मॅडमचं ध्येय आहे आणि त्या कामामध्ये देखील मॅडमचा सक्रिय सहभाग असतोच. सहल नियोजन प्रमुख दिव्यांगांच्या मानसिक पुनर्वसनासाठी सहलीचे नियोजन करून जबाबदारीने सर्व गोष्टी मॅडम पार पाडत असतात. जबाबदारी पार पडत असतात. माननीय नसीमाताई हुजरूक यांच्या सहाय्यक म्हणून 20 वर्ष मॅडमने काम पाहिलेले आहे. स्वप्ननगरी प्रकल्पात वसतिगृह व काजू प्रकल्प सुपरवायझर म्हणून देखील मॅडमने काम बघितलेले आहे. सन 2000 मध्ये साहसच्या स्थापनेपासून या संस्थेच्या अध्यक्षा नसीमाताई हुजरूक दीदींसमोर तर काम केलेले आहेतच, तसेच पॅराप्लेजिक प्रशिक्षक म्हणून देखील प्रमुख पदावर देखील मॅडमने काम पाहिलेले आहे. मॅडमला आजवर अनेक पुरस्कार भेटलेले आहेत. त्यामध्ये 2016 मध्ये आदर्श कर्मचारी पुरस्कार मॅडमला बहाल झालेला आहे. तर 2023 मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अनाम प्रेम तर्फे सत्कार देखील मॅडमचा झालेला आहे. मॅडमचे जे छंद आहेत ते स्वयंपाकामध्ये मॅडमला विशेष रस आहे आणि त्याच्याशीच निगडीत मॅडमचे छंद आहेत बेसनाचे लाडू बनवणे, शेंगदाणा चटणी, साबुदाण्याचे सांगाडे वडे बनविणे, तांदूळ कुरडया पापड हे बनवून त्यांची विक्री करणे असा मॅडमचा स्वतःचा व्यवसाय देखील मॅडम करत आहेत. त्यांचा आवडच आहे स्वयंपाक करणे, वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकणे, वाचन करणे असा मॅडमचा आवड आहे. तर अशा ह्या आपल्याला लाभलेल्या हनहुनरी आणि स्वयंस्फूर्तीने वेगवेगळे गोष्टी शिकणाऱ्या अशा माननीय मधुताई महादेव पाटील मॅडम ह्या आज आपल्याशी मधाळ मधूचे संगोपनशील सेवेचे कार्य या विषयावर आज आपल्याशी मॅडम संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद.
धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्यात मधुताई पाटील यांना विनंती करतो त्यांचा जीवन प्रवास त्यांनी आमच्यासोबत शेअर करावा. आपल्यासोबत जितकेही प्रेक्षक श्रोतेगण आहेत त्या सगळ्यांचं मी पुनश्च एकदा संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथी परिवाराकडून खूप खूप स्वागत करतो. सुस्वागतम मधुताई पाटील, तुम्ही तुमचं जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करा. नमस्कार. ऐकू येते सर? हो मॅम, येत आहे. संकल्प फाउंडेशन तर्फे संवाद सारथी या उपक्रमाअंतर्गत 131वे पुष्प गुंफण्याचे मला संधी दिली, त्याबद्दल मी संकल्प फाउंडेशन संवाद सारथीचे खूप खूप आभार मानते, मनापासून आभार मानते. आणि यामध्ये डॉक्टर सुनीता पवार यांनी नाव सुचवल्याबद्दल जेही आभार मानते. मी कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड तालुक्यामध्ये एक माझा ग्रामीण भागात नितवडे या गावी माझा जन्म झाला. माझं बालपण तिथं 1ली ते 4थी पर्यंत झालं. मी 7 महिने मला अपंगत्व आलं ते 7 महिन्याचे असताना ताप आला होता आणि ते ताप कशामुळे आलाय घरच्यांना कळलं नाही. त्यानंतर घरच्यांनी घरगुती उपाय केले पण ते ताप काही कमी झाला नाही. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही पायांना तापामुळे पोलिओ झालेला आहे. पण त्यानंतर घरी आणल्यानंतर घरचे उपचार सुरू केले आणि एक पाय माझा पोलिओ झाला आणि डावा पाय, एक पाय माझा चांगला होता. त्यामध्ये अपंगत्व म्हणजे बारीकच राहिला तो पाय. आणि त्यानुसार 1ली ते 4थी आमच्या गावामध्येच शाळा होती. चालत जाऊन जवळच असल्या कारणाने मी ती शाळा चालतच जात होते. त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंत आमच्या गावाजवळच 3 किलोमीटरच्या अंतरावर हायस्कूल होतं. तिथे मी चालतच सगळ्यांच्या बरोबर, मित्रमैत्रिणींच्या बरोबर मी चालतच शाळेला जात होते. पाय दुखायचा पण तेवढ्या पुरतीच, त्यानंतर ते वाटत नव्हतं. त्रास व्हायचा पण शाळेला जाण्याची मजा सगळ्यांच्या सोबतची, त्यामुळे मी सतत चालतच जात होते. त्यानंतर 10वी नंतर आमच्या गावामध्ये आम्ही दोघीच मुली, माझी एक मैत्रीण आणि मी, दोघीच 10वी पास झालो होतो. त्यामुळे खूप आनंद वाटला होता घरच्यांनाही आणि गावातल्या सगळ्या लोकांनाही, कारण आमचं गाव हे खेडे गाव होतं, जास्त तिथे शिकलेली लोक नव्हती. आणि त्यानंतर 11वी पासून मी आमच्या तालुक्याच्या ठिकाणी कर्मवीर हिरे महाविद्यालय इथे 11वीला ऍडमिशन घेतलं. वडिलांची खूप इच्छा होती की मी डीएड करावं, त्यावेळी डीएडला ऍडमिशन मिळत होतं. पण मला खूप पोलिसांचा ड्रेस घातलेले खूप आवडायचे आणि मला पोलीस व्हावं असं इच्छा होती. त्यामुळे मी 11वीला आर्ट्समध्ये ऍडमिशन घेऊन एनसीसीला जॉईन झाले. पण एनसीसीच्या वेळी असं झालं की परेड करताना मला फास्ट येत नव्हतं. त्या अगोदर मी सगळ्या खेळात भाग घेत होते, लंगडी, खो खो, पळण्याच्या शर्यतीमध्ये, आणि माझा 2रा-3रा नंबर येत होता. पहिला आला नाही पण यायचा. एनसीसीच्या वेळी मला सरांनी सांगितलं की तुला घेता येणार नाही, एनसीसी मध्ये भाग घेता येणार नाही कारण परेड जमणार नाही. त्यामुळे मला खूप मनाला वाईट वाटलं, पण जे होत नाही त्याला काही हे नाही म्हणून सोडून दिलं. 11वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत मी कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी येथे माझं शिक्षण झालं. मला थोडं पायामुळं कधी बाहेर जास्त जाता आलं नाही, पण मी मित्रांच्या बरोबर वनभोजन, सहली या सगळ्या, आणि सगळेच माझे मित्र चांगले होते, ते सांभाळून आणत होते. त्यानंतर मी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना माझं लग्न झालं. लग्नानंतर आम्ही गावातलंच स्थळ गावातलंच असल्या कारण आम्ही 3 वर्ष नांदेड मुखेड इथे राहायला होतो. नांदेडच्या इथे 3 वर्ष मी अंगणवाडी शिक्षकाची अंगणवाडी ती पहिली असं 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं. त्यानंतर 3 वर्षानंतर आम्ही गावी आलो. गावी आमचं ग्रामीण भागातलं गाव असल्या कारणानं
घरी शेती होती, मिस्टरांच्या घरी शेती होती आणि मला काही शेती जमत नव्हतं. त्यामुळे मी मिस्टरांना सांगितलं की मला माझं कॉलेजच्या वेळेतच टायपिंग पूर्ण झालं होतं आणि कम्प्युटर कोर्स करायचा होता. कम्प्युटर कोर्स करताना मी त्यांना सांगितलं की मला कम्प्युटर कोर्स करायचा आहे, नोकरी करायची आहे. मग मिस्टरांनी असंच कोल्हापूरमध्ये डॉक्टर नसीमा उर्जुक यांची संस्था हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप आहे व तिथं शिबिर घेतात. शिबिर चालू होतं मे 2000 शिबिर चालू असताना फॉर्म भरले. तिथं कम्प्युटरसाठी ऍडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरून आले. त्यानंतर जून मध्ये त्यांचं पत्र आलं की तुम्ही जॉईन व्हा म्हणून. 12 जून 2000 मी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपच्या उचगाव इथं ताराबाई पार्कच्या ऑफिसमध्ये हजर झाले. तिथून त्यांनी माझे मिस्टर सोबत आणि भाऊ सोबत आले होते सोडायला. आणि मला वाटत होतं की मी नोकरी करणार, सोशल वर्कर म्हणून कुठेही असू दे, पण नोकरी करायची आणि कम्प्युटर करायचं. त्यामुळे तिथे गेल्यानंतर ताराबाई पार्कच्या हेड ऑफिसमध्ये देशमुख सर होते आणि सगळे ऑफिस मधले कर्मचारी होते. त्यांनी सांगितलं की आता शाळेची बस येणार मुलांची आणि त्या बसमधून तुम्हाला वसतिगृह आहे उचगाव येथे, तिथं सोडलं जाईल. त्यानंतर शाळेची बस आली 5:30 वाजता. त्या बसमध्ये आम्हाला बसवलं गेलं. बसमध्ये बसताना गेल्याबरोबर वाटलं की कोणाला हात नव्हते, कोणाला पायाचं कॅलिपर घातलेलं होतं, कुबड्या होत्या, व्हीलचेअर होती. अशी सगळी मुलं आनंदाने अगदी त्या बसमध्ये बसले होते. शाळा आणि कॉलेज करून आलेली होती. त्या बसमध्ये गेल्यावर मला म्हणजे खूप कसं तरी वाटलं, म्हणजे खूप रडू आलं असं की अशांच्या सोबत राहायचं का, हा प्रश्न होता माझ्या मनातल्या मनात होता. आणि त्यामुळे खूप रडले. आणि तसंच उचगावला ती बस गेल्यानंतर आम्ही उचगावमध्ये लेडीज विंग वेगळी, जेंट्स विंग वेगळी, आणि मला लेडीज विंगच्या वॉर्डमध्ये रूम देण्यात आली. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशीपासून मी तिथंच राहण्याचा निर्णय घेतला आणि कम्प्युटर कोर्स, सिलाई कोर्स त्यांनी माझा फॉर्म भरून घेतला. मला सांगितलं की सध्या कम्प्युटर कोर्स बंद आहे आणि तुम्ही सिलाई कोर्स करू शकता. घरोंदा वसतिगृहामध्ये गेल्यानंतर तिथल्या केअरटेकर श्रीमती सोनाताई पाटील यांनी मला सांगितलं दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही सिलाई कोर्सला जायचं, शाळेच्या मुलांच्या बसमधून जायचं उजळेवाडी इथे, व जायच्या अगोदर सकाळी उठून चपाती भाजीचा डब्बा करून सगळ्यांच्या चपात्या करायला मदत करून तुम्ही बाहेर पडायचं. वसतिगृहातली संख्या 80 ते 100 पर्यंत होती, स्टाफ, ट्रेनी व विद्यार्थी मिळून. त्यानंतर मला असं वाटलं की पहाटे तिथं असे होते की पहाटे 5 वाजता एक बेल आणि 5:30 वाजता एक बेल, आणि त्यामुळे 5 वाजता उठायची सवय तिथल्यापासून लागली. लवकर उठून सगळं आवरून, स्वतःच आवरून, चपाती भाजीचा डबा करून, चपात्या सगळ्यांच्यासाठी मदत करून मी शिलाई कोर्सला जाऊ लागले. शिलाई कोर्स झाल्यानंतर एक अर्ध्या दिवसात, 1 महिना 2 महिन्यानंतर डॉक्टर, त्या संस्थेच्या ज्या अध्यक्षा, फाउंडर डॉक्टर नसीमा उर्जुक दीदी, त्यांना सगळे दीदी म्हणत. तर त्या दीदी कामानिमित्त त्या सतत बाहेर असायच्या, त्यांचे दौरे असायचे मुंबई, पुणा सतत. एक दिवशी सोनाताई पाटील यांनी सांगितलं की आपल्याकडे एक मधुताई पाटील म्हणून आहेत, तर त्या नसीमा दीदींच्या सोबत बाहेर त्यांच्या सोबत कामासाठी जाऊ शकतील. दीदींचा मला फोन आला आणि मला सांगितलं की तुम्ही त्यांच्या दीदींच्या सोबत माझ्या यायला पाहिजे, म्हणून मुंबईला यायला पाहिजे. आणि त्याच वेळी माझ्या बरोबरच मे महिन्यात जॉईन झालेल्या सोनाली नवांगुळ, तेजश्री शिंदे, संगीता कुंभार अशा सगळ्या ट्रेनिंग म्हणून जॉईन झाल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये रेखा देसाई, शैला धबाले या विद्यार्थिनी होत्या. तर ते सोनाली नवांगुळ या पॅराप्लेजिक असल्यानं त्या म्हणाल्या की मी तुम्हाला सांगतो की पॅराप्लेजिक म्हणजे काय असतं आणि दीदींच्या सोबत काय करावं लागतं जाताना. त्यांनी मला समजावून सांगितलं आणि शैला धबाले विद्यार्थी, आणि आम्ही 2 महिन्यानंतर दीदींच्या सोबत पहिल्यांदा मुंबईला मी टूरवर निघाले होते. जातानाच मला श्री दीदींचे श्री सहाय्य त्यांनी सांगितलं की दीदींचं काय करावं लागतं, बेड कसा करावा, बारीक सारीक गोष्टी, म्हणजे त्यांचा बेड कसा करावा, त्यांची काळजी कशी घ्यावी,
खाण्यापिण्याचं कसं नियोजन असतं. आणि महत्वाचं म्हणजे वेळेला खूप महत्व दिलं जातं. वेळ चुकली तर त्या वेळेस नाही आलं तर ते घेऊन जात नव्हते. तर त्यामुळं आम्ही 5 ते 6 जण मुंबईला, नवीन सायन मुंबईला मंत्रालयाची खूप कामं असायची संस्थेची. त्यामुळं सायनचा फ्लॅट हा संस्थेने घेतला होता आणि त्या सायन फ्लॅटमध्ये आम्ही राहिलो. तिथं सकाळी गेल्याबरोबर पोचल्यानंतर दीदीने समजावून सांगितलं की स्वतः डबा करायचा सोबत आणि बाहेरचं काहीही खायचं नाही. स्वतःचा डबा स्वतः घेऊन जायचं आणि स्वयंपाक करून सगळ्यांचा स्वयंपाक घेऊन आम्ही मंत्रालयाची कामं करायसाठी जातो. तर मला मदतीला शैला मदत करायची. स्वयंपाक करून आम्ही सगळे मिळून लवकर पहाटे 5 वाजता उठून आवरून सगळा स्वतःचा डबा घेऊन कामासाठी बाहेर पडलो. आणि त्यानंतर तिथं स्वयंपाक केलेला बघितल्यानंतर नसीमा दिदी म्हणाले की तुम्ही गेल्यानंतर पूर्ण किचनची जबाबदारी घ्या. मुंबईवरून परत आल्यानंतर स्वयंपाकघराची जबाबदारी माझ्याकडे दिली, घरून वसतिगृहाची. आणि त्यानंतर स्वयंपाकघरातच शेंगदाणे चटणी बनवणे, बेसन लाडू बनवणे, साबूच्या कुरड्या बनवणे हे करून विक्रीसाठी ठेवल्या जात होत्या की जेणेकरून संस्थेला हातभार लागेल असं. आणि चपाती भाजी ऑर्डरी घेणे, आमची संस्थेची मोबाईल व्हॅन होती आणि त्यामध्ये बटाटे वडा, कांदा भजी हे चालू होतं. तेही मला शिकवलं गेलं. मोबाईल कॅन्टीन होती आणि आम्ही ते प्रत्येक यात्रेच्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लावत होतो. तर त्यावेळी तिथं जे कांदा बटाटा, वडापाव आणि जेवणाच्या ऑर्डर्स मिळवत होतो. त्या कामी मला देशभ्रतार वहिनी, सुच अशा बऱ्याच जणांनी, मंजिरी करकरे यांनी मदत केली होती आणि सांगितलं होतं कसं करायचं, कुठं ऑर्डर्स घेऊन जायच्या. मी स्वतःही जायचे आणि ते सोबत असायचे. त्यानंतर माझी सिलाई कोर्स तर बंदच झाला, कम्प्युटर कोर्स झालाच नाही. पण किचन मधली जबाबदारी वाढली. त्यानंतर स्टोअर किपर म्हणून सोनाताई पाटील या घरोंदा वसतिगृहातील केअरटेकर होत्या आणि त्याच कालावधीत पुणे जिल्ह्यामध्ये कानेफाट्याला मतिमंद प्लस ऑर्थोपेडिक अशा दुहेरी अपंगत्वासाठीचे संस्था सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आणि तिथे सोनाताई पाटील यांना पाठवण्यात आलं, बदली करण्यात आली. आणि त्यानंतर मला घरोंदाची पूर्ण जबाबदारी, मेडिकलची जबाबदारी, सहल नियोजन, सहलीसाठी मला देशभ्रतार सर, संस्थेचे ट्रस्टी सचिव यांनी अखीव रेखीव खूप छान पद्धतीनं सहलीचं नियोजन करण्याचं शिकवलं आणि जबाबदारी पार पाडण्याचं शिकवलं. त्यानंतर तिथे सोनाताई पाटीलच्या नंतर सुशीला पाटील म्हणून केअरटेकर होत्या. त्या माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. आम्ही दोघी मिळून खूप चांगलं तिथलं त्यांच्यासोबत मी बघत असो वसतिगृह. मुलांच्या बरोबर खूप जवळीक असे, कारण खेड्यापाड्यातली मुलं होती. आणि त्यानंतर स्वप्ननगरी हा प्रोजेक्ट, म्हणजे स्वप्ननगरी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्याविषयी मी नंतर बोलेन. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माणगाव खोऱ्यात मोरे गावी या स्वप्ननगरी प्रकल्प म्हणून उभा करायचा असल्यानं अनाम प्रेमतर्फे माणगावकर फॅमिली म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला 12.5 एकर जमीन दिली होती आणि ती पूर्ण जंगल होतं. तर ते घ्यायचं ठरवल्यानंतर तिथला प्रकल्प सुशीला पाटील यांच्याकडे 2002ला देण्यात आला आणि त्या वसतिगृहाची प्रमुख जबाबदारी माझ्यावर आली, घरोंदा वसतिगृहाची. 2003 पासून मी घरोंदा वसतिगृहाची सगळीच कॅशियर, ऑफिस, केअरटेकर, स्टोअर किपर सर्व जबाबदारीनं सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन तिथलं बघत होते. त्याच कालावधीत आमच्या तिथे VTC व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर होतं. ते त्यांनाही शाळेच्या विद्यार्थ्यांना, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या स्टाफला, त्यांना प्रत्येक वेळी सकाळी पहाटे डबा करून द्यायचं. 8:30ला बस जात होती. त्याच्यामध्ये खूप जे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचे इन्चार्ज आहेत अविनाश कुलकर्णी, खूप शांत संयमी, म्हणजे त्यांचा कधी आवाजच नाही आणि खूप शांतपणाने बोलायचे ते.
तर त्यांचा ते हा गुण घेण्यासारखा होता. आणि मलाही कधी कधी वाटे की असं आपण बोलायला शिकलं पाहिजे म्हणून. त्या 2003 नंतर सगळ्या जबाबदाऱ्या पडल्यानंतर काही मुलांची मी आई बनले, काही मम्मी बनले, कोणी ताई बनले. म्हणजे जे घरोंदामध्ये जे घर पण होतं ते मला जाणवलं कसं असतं. आणि दीदी प्रत्येक वेळी ऑफिसमध्ये शिकवताना स्टॅपलर कसं मारायचं, स्टॅपलरच्या पिना, यू पिन कशी लावायची, पॅडला कागद कसा लावायचा, फाईलला कागद कसा लावायचा, ह्या बारीक सारीक गोष्टी त्यांच्याकडून शिकता आलं. दीदी प्रत्यक्ष स्वतः शिकवायच्या. केव्हा तरी यायच्या, आठवड्यात नाही यायच्या 2 वेळा, पण त्या स्वतः शिकवायच्या. त्यानंतर मुंबईच्या टूर मध्ये सुई धाग्यापासून ते मेणबत्ती माचीस पर्यंत सोबत स्वतःच्या असावं, हे सुद्धा बारीक सारीक गोष्टी त्यांनी शिकवल्या. आणि त्यात सातारा पाटील मुख्य त्यांनी सगळ्या गोष्टी जाणून दाखवल्या की कसं करायचं असते, कसं घ्यायचं असतं हे. मॅडम तुमचा आवाज नाही येत. कनेक्शन चेक कर. मॅम तुमचा आवाज नाही येत. हा मॅडम तुमचं कनेक्शन गेलंय. हॅलो. हा बोला मॅडम, हॅलो. आता बोला बोला. हा, सॉरी, नेटवर्क आमच्या नेटवर्क इश्यू असल्यानं थोडं. ठीक आहे ठीक आहे. थोड्या वेळ तुमचा व्हिडिओ बंद ठेवला तर आवाज जरा क्लिअर. हा मॅडम बोला ना. हा, ऐकू येते सर? हो येत आहे येत आहे. हा, सॉरी. सॉरी सर. हॅलो. हा मॅडम हॅलो. बोला बोला. हा. हा, त्यानंतर स्वप्ननगरी प्रकल्प असा आहे की तो पूर्ण जंगल भाग आहे आणि एक माणगावकर कुटुंब आहे, त्याने आम्हाला डोनेट केला होता. आणि संस्थेचं हेच उद्दिष्ट होतं की 18 वर्षानंतर काय मुलांनी करावं, किंवा जे शाळा शिकत नाहीत, खेडोपाड्यातील अपंग आहेत, त्यांनी काय करावं, याच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प दिदींनी सुरू करायचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर मी सुरुवातीपासून की ते कॅम्प घेण्यात आले त्यावेळी सुरुवात होती, आणि तिन्ही बाजूनी नदी वेढलेली, खूप मोठं जंगल. आम्ही एका पोल्ट्रीत राहायला गेलो, आणि पोल्ट्री स्वतः नसीमा दिदी सोबत होत्या. आणि त्या पोल्ट्रीमध्ये पोल्ट्रीमध्ये ह्याच्या कर्टन बार लावून, जंगलाच्या साईडनं, आणि कर्टन बार लावून आम्ही
अंघोळ, सर्व विधी आमच्या ज्या आहेत त्या सर्व आवरत होतो. आणि त्यानंतर स्वयंपाक करून आम्ही जंगलतोड साफसफाईला त्या जाग्यावर जायचं आणि नदीत मस्त पोहायचो. आणि त्या नदीत गेल्यानंतर नसीमा दिदींनी विचारले मुलांना की तुम्हाला काय नाव ठेवायचं या प्रकल्पाला, आणि तेव्हा ते स्वप्ननगरी, स्वप्न साकार होतं म्हणून स्वप्ननगरी हे नाव ठेवलं आम्ही. त्यानंतर ते 5 दिवसाच्या शिबिरानंतर मी पुन्हा घरोंदा वसतिगृह, फक्त मे महिन्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीत मी माझे मिस्टर सोबत सोशल वर्कर म्हणून काम करत होते. आणि ते नेहमी येत आणि आम्ही इथलं भात शेती, भुईमुगाची शेती ते करत परत घरोंदा वसतिगृहात रुटीन आहे ते चालू. त्यानंतर 2006 मेडिकल विभाग बघण्यासाठी डॉक्टर सुनीता पवार आल्या. त्यांनी मेडिकलचं सर्व काम त्यांच्याकडे घेतले. त्याचबरोबर आमच्याकडे त्या अगोदर पॅराप्लेजिक कॅम्प, म्हणजे दिदी स्वतः पॅराप्लेजिक असल्या कारणानं पॅराप्लेजिक कॅम्प ते अटेंड करत होत्या. आणि त्या पॅराप्लेजिक कॅम्प मध्ये जी कमरेपासून संवेदना नाहीत आणि त्यांना क्वाड्राप्लेजिक छातीपासून संवेदना नाहीत अशा अपंगांना आम्ही ऍडमिशन देऊ आणि त्यांना अंघोळ कशी घालायची. हॅलो हा मॅडम हॅलो, बोला ना. आवाज येतो बोला तुम्हाला? बोला. अंघोळ कशी घालायची, त्यांना बेड टू व्हीलचेअर कसं जायचं. सुरुवातीला मी आल्याबरोबर डॉक्टरांना मेडिकल तपासणी करू, त्यानंतर त्यांना व्हीलचेअर देऊ. आधी व्हीलचेअर दिल्यानंतर त्यांना बेडवर कसं, आणि मी प्रत्यक्ष स्वतः मला दिदींनी सांगितल्याप्रमाणे दिदी दाखवत त्याप्रमाणे मी स्वतः करून दाखवे. त्यांना बेड टू व्हीलचेअर, कमोडला कसं जायचं, कमोडवर कसं बसायचं, बेडसोर असेल तर त्याची ट्रीटमेंट, त्याचे बेडसोरची ड्रेसिंग, हे सगळं मी स्वतः करायची 3-4 वर्ष. त्यानंतर डॉक्टर मोहन गुणे संस्थेचे सल्लागार आणि त्या गुणे सरांनी सांगितलं की 2 सिस्टर आमच्याकडे होत्या पण माझं ड्रेसिंग खूप चांगलं आहे आणि लवकर कव्हर होतात म्हणून. आणि त्यानंतर आमच्याकडे असे खूप पेशंट आले की ते असे लोळागोळा पूर्ण, म्हणजे त्यांना अंग सगळं चिकटलेलं, खवल्या असं जसे धरतात तसं. तर ते पेशंट आम्ही आणून त्या पेशंटना आम्ही स्वच्छता करून त्यांची देखभाल करून त्यांना उत्पादित घटक बनवून त्यांना रोजंदारीवर आपल्या इकडे काम देऊन ते कामाला लागले. हा हॅलो सचिन, मॅडम बोला बोला. बोला ताई, आवाज येतोय, बोला. ओके ओके. मी ते त्यानंतर तुमच्या इथं रेंजचा इश्यू म्हणून व्हिडिओ बंद ठेवलाय, कारण मग ओके ते डिस्टर्ब होत. हो हो. हो ठीक आहे सर. त्यानंतर स्वप्ननगरी, त्यानंतर 2006 डॉक्टर मेडिकल विभाग बघण्यासाठी सुनीता पवार आल्या, त्यांच्याकडे ते हँडवर्क केलं. त्यानंतर मी दिदींची 2 वर्ष असिस्टंट म्हणून काम केलं. जिथं जिथं दिदी पुणे, मुंबई, गोवा, हैदराबाद ज्या कामासाठी दिदी जातील त्याबरोबर त्यांच्या सोबत जात होते. आणि बारीक सारीक गोष्टी सगळ्यांची, देणगीदारांची ओळख झाली, मोठ्या मोठ्या लोकांची ओळख झाली. त्यांच्यामुळं सगळीकडे जाता आलं, फिरता आलं, माहिती घेता आली. त्यानंतर सहलीला गेल्यानंतर आमच्या सहल न्यायची, तर आता अपंगांची सहल न्यायची कशी, आणि त्यांना खूप प्रॉब्लेम्स असायचे कारण महत्वाचा विषय होता तो बाथरूम आणि टॉयलेटचा. तर आमच्या अनामप्रेम म्हणून माजी जज, मुंबईचे माजी जज श्री सुभाषचंद्र देसाई हे दादाजी नावाने ओळखले जातात. आणि त्या दादाजींचा एक ग्रुप आहे अनामप्रेम म्हणून, तो पूर्ण भारतभर आहे आणि ते खूप अंध अपंग सगळ्यांना मदत करतात. त्यामुळे त्यांना एक शब्द दिदीने टाकला, ते डोनरच होते दिदींचे. त्यांनी एक शब्द दिदीने म्हटलं की आमच्या मुलांची सहल पाठवायची आहे, की ते लागली सगळी तयारी, की आम्ही फक्त बसमधून जाऊन तिथली सगळी व्यवस्था असायची, ते सोबत यायचे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांचा एक कार्यकर्ता असायचा. आणि असं आम्ही, म्हणजे आमचा आनंद मावत नव्हता की त्यांनी आम्हाला एवढं सगळं दाखवल्यानंतर. आणि आपले व्हीलचेअर असे नव्हतं की कॅलिपर, कुबड्या, फक्त व्हीलचेअर सहित सगळेजण जात होतो. त्यानंतर दीदींच्या सोबत झाल्यानंतर 2008 साली मला मुलगी, 3 महिन्याची मुलगी असताना नसीमा दिदी त्या कालावधीत जास्त स्वप्ननगरी प्रकल्पावर चालू होता, त्यामुळे तिकडे असायच्या. आणि स्वप्ननगरी प्रकल्पावर आता या कर्मचाऱ्यांना द्यायचं काय, अपंगांना द्यायचं काय, त्यासाठी काजू प्रकल्प हा
काजू प्रकल्प सगळ्यात चांगला. भात शेती, भुईमुग शेती याने काय अपंगांना करता येत नव्हतं. आणि दूध प्रकल्प तर त्याचबरोबर नसीमा दीदींनी काजू प्रकल्प सुरू केला व मला 2008ला इकडे कायमस्वरूपी बोलवण्यात आलं. माझी मुलगी 3 महिन्याची होती आणि तिला घेऊन मी स्वप्ननगरी प्रकल्पावर जॉईन झाले. आणि या सगळ्या बरोबर माझे मिस्टर सोबत असायचेच. राहायला नव्हते, माझ्या गावी खेडेगावातच राहायला होते, पण सतत ते पाठिंबा देत होते, सहकार्य देत होते. आणि मला त्यांनी हे अडवलं नाही प्रत्येक गोष्टीत. त्यानंतर मी स्वप्ननगरीला जॉईन झाले. स्वप्ननगरीला पहिला किचन इंचार्ज, नंतर काजू फॅक्टरीमध्ये काजू फॅक्टरीचं पॅकिंग विभाग, ते असं करत पूर्ण सुपरवायझर म्हणून बघू लागले. आणि त्यानंतर इथंही स्वप्न आपला प्रकल्पच तसा होता की सहल, मेडिकल, क्रीडा स्पर्धा, हे सगळे सतत सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर. आणि मला सहकार्य तसंच मिळाले, सगळा स्टाफ तसाच होता. आणि त्यामुळे त्यांच्या सोबत एक करत होते. दीदींनी 2008 नंतर सॉरी हे काजू प्रकल्प. आता इथं काय काय करायचं होतं, आपला स्वप्ननगरी प्रकल्प हा अगदी ग्रामीण, अगदी खूप ग्रामीण भागात आणि जंगलात असा होता. त्यामुळे इथल्या लोकांना शाळा हवी होती की जे अपंग आहेत, अपंग खूप म्हणजे सर्वे केला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप प्रत्येक घरी 2-2 अपंग आहेतच. म्हणजे ऑर्थोपेडिक आहे आणि मतीमध्ये आहे असा सर्वे केल्यामुळं. आणि मी स्वतःही सगळ्या खेड्यापाड्यात सर्वे करण्यासाठी जात होते, इथल्या जंगलात पायी चालत जात होते. आणि त्यानंतर मला असं इथं असं दीदींना जाणवलं की आपण शाळाही सुरू केली पाहिजे आणि ट्रेनिंग सेंटर सुरू केलं पाहिजे. त्यामुळे ट्रेनिंग सेंटर हे मोठ्या मुले 18 वर्षाच्या मुलं नंतरच्या अपंगांच्यासाठी, आणि शाळा ही लहान वयातच मुलांना शाळेत ट्रेनिंग देता येईल यासाठी. पण इथल्या लोकांनी सहकार्य केलं नाही आणि मुलांना पाठवत नव्हते. त्यामुळे शाळा 1-2 वर्षातच बंद झाली आणि ती आम्ही कोल्हापूरला शिफ्ट केली. कोल्हापूरला आमचं समर्थ विद्या मंदिर 10वी पर्यंतची शाळा होती, तिथं शिफ्ट केली. आणि इथं फक्त काजू प्रकल्प, दूध प्रकल्प, शेती प्रकल्प, आणि यामध्ये सगळ्या प्रकल्पामध्ये मी स्वतः काम करू लागले, स्वतः भाग घेऊ लागले सगळ्यांच्या बरोबर. आणि त्यामुळे सगळे खूप चांगले काम करत होते. आणि स्वप्ननगरी प्रकल्पात असं आल्यानंतर जाणवलं की वधूवर सूचक मंडळ म्हणजे जे वयानं मोठे असतात आणि ज्यांना वाटले की आपण लग्न करावं, तर ते अगोदर आम्हाला सांगत असत. त्यांच्या घरची आम्ही परवानगी घेत असो, डॉक्टरांना दाखवून डॉक्टरांचा निर्णय घेत असो की बाबा लग्न करण्यासाठी योग्य आहे का, किंवा ते चालेल का, त्यांना मुलं झाली तर काय, यानुसार आम्ही ते डॉक्टरांना विचारून सल्ला घेऊन लग्न जमवत असो. त्यांच्या घरचे आलेत तर ठीक, नाही आलेत तर आम्ही त्यांना आई मीच आणि वडील सासूही मीच, अशा पद्धतीने त्यांची लग्न लावून दिलेत. आणि इथं आपल्या स्वप्ननगरी प्रकल्पामध्ये तसे 20 फॅमिली होते. 135 लोकांचा आमचा 135 लोक आपल्या इकडे कार्यरत होते. आणि त्या सगळ्यांचा स्वयंपाक म्हणजे आम्ही कॅम्प घेऊ त्यावेळी 300-300 लोकांचा दीदींच्या सोबत मी स्वयंपाक करते. आणि मला खूप अभिमान वाटतो की मी स्वयंपाकात अगदी उत्तम, किती लोक येऊ देत की ते स्वयंपाक करायला कधी पाठीमागं घेतलं नाही, स्वतःही केलाय, दुसऱ्याने शिकवलं. त्यानंतर इथं 20 फॅमिली आहेत, त्यांची आता मुलं आहेत, सुदृढ आहेत. ते मला नेहमी आई, आजी आणि मी सगळ्यांचे तिथल्या सासू, कोणाची आई बनले, कोणी जावई झाले, असे सगळे कुटुंबच झालं माझं इथं तयार. आणि त्यानंतर इथं स्वप्ननगरी प्रकल्प उभारताना खूप अडचणी आल्या. म्हणजे नसीमा दीदीने तो प्रकल्प कसा उभा केला आणि खूप म्हणजे अडचणीतून, आणि आमच्यासारखे म्हणजे आम्ही त्यांना खरंच पाठिंबा त्यांच्या सोबत, म्हणजे दीदी आमच्या सोबत असल्याने आम्ही करू शकलो ते सोबत राहून. त्यानंतर 2020 पर्यंत हे स्वप्ननगरी प्रकल्पाचं काम चालू असतानाच दीदींच्या मनात असं आलं की आपल्यासारख्या पॅराप्लेजिक ना
पॅराप्लेजिक खूप कमी येत होते. आम्ही फक्त ट्रेनिंग घ्यायचो आणि त्यांना घरी पाठवायचो, पण घरी पाठवत होतो, पण त्यांचं पुनर्वसन होत नव्हतं. तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपचा राजीनामा दिला आणि पॅराप्लेजिक साठी काम करण्यासाठी दिदी बाहेर पडल्या. त्या मी हाच विचार केला की दीदींच्या सोबत 20 वर्ष असल्यामुळं की मी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपचा राजीनामा देऊन दीदींच्या सोबत बाहेर पडले आणि दीदींच्या सोबत साहस साठी जॉईन झाले. त्या अगोदर 2016ला माझं एक स्वप्न होतं की 2005 पासून मी उचगाव वसतिगृहाच्या शेजारी जागा बघत होती की मला घर स्वतःच्या कमाईतून बांधायचं होतं, स्वतःसाठी बांधायचं होतं आणि हँडिकॅप फ्रेंडली पूर्ण. की जेव्हा कधी संस्थेत आपल्या विद्यार्थ्यांना कॉलेज संपलं किंवा त्यांना नोकरी मिळाली नाही किंवा त्यांनी काय करावं असा विषय येईल आणि जेव्हा संस्थेत घेतलं नाही तर त्यावेळी ते माझ्या घरात राहू शकतील असं मला खूप वाटायचं. आणि त्यामुळे मी 2015 पासून 5 पासून जागा बघत बघत 2016ला माझे सहकारी साताराम पाटील व मी 5 गुंठ्याचा प्लॉट घेतला आणि दोघांनी तिथं घर बांधायला 2019ला सुरू केलं. आणि त्या कालावधीत 2020च्या कालावधीत कोरोना होता. कोरोनाच्या कालावधीत आम्ही स्वप्ननगरीतच होतो आणि माझी मुलगी 1ली ते 4थी पर्यंत कोकणातच स्वप्ननगरी प्रकल्पात वाढली. त्यानंतर ती 4थी नंतर श्री साताराम पाटील यांच्या घरी 5वी ते 10वी पर्यंत, म्हणजे आता सध्या आहे ती तिकडेच 10वी पर्यंत उचगावला त्यांच्या फॅमिली सोबत राहिली आणि उचगावच्या आमच्या समर्थ विद्या मंदिर मध्ये शाळेला जात होते. माझ्या मुलगीची सॉरी त्यानंतर मग ते घर माझं बांधलं ते दीदींना असं वाटलं की आता आपण उचगावच्या माझं पूर्ण घर बांधलं ते अपंग म्हणजे अडथळा विरहित हँडिकॅप फ्रेंडली घर बांधलं आणि तिथं आमचं नवीन साहसची स्थापना 3 डिसेंबर 2020ला रजिस्टर केलं. तर तिथं ती संस्था कार्यरत सुरू केली आम्ही. त्यानंतर स्वप्ननगरी प्रकल्पामधील काही स्टाफ, काही कार्यकर्ते जे सोशल वर्कर म्हणून करणारे ते आमचे लातूर जिल्ह्यात राहायला सुट्टीला गेले होते, ते कोरोनामुळे तिकडेच अडकले. ते जॉईन झाले साहसला आणि त्यानंतर त्यांनी नोंदणी, ते स्वतः पॅराप्लेजिक होते, ते स्वतः ट्रेनिंग घेऊन चांगले स्टाफ जेंट्स विंग केअरटेकर म्हणून बघत स्वप्ननगरी प्रकल्पामध्ये बघत असल्यानं त्यांना चांगली पॅराप्लेजिकची माहिती असल्यानं त्यांनी स्वतः सगळ्या नोंदणी सुरू केल्या आणि आम्ही 3 वर्षात 2020 ते 2023 पर्यंत जवळजवळ 150 व्हीलचेअर्स घरपोच केल्या. 150 व्हीलचेअर पॅराप्लेजिकना आणि बेडसोची ट्रीटमेंट डॉक्टर नुमान सर, डॉक्टर मोहन गुणे यांच्या सल्ल्यानुसार 45 जणांचं ड्रेसिंग करून ऑनलाईन त्यांना माहिती देऊन बेडसोर बरे केले. त्याच कालावधीत स्वप्ननगरी प्रकल्प परत 2023ला आम्ही घेतला. आमच्या ताब्यात म्हणजे परत सुरू करण्याची दीदींनी हे सुरू करण्याचा निर्धार केला व स्वप्ननगरी प्रकल्पामध्ये एकूण 60 कर्मचारी होते. त्यांना घेऊन परत 2023ला स्वप्ननगरी प्रकल्पात काजू फॅक्टरी सुरू केली. त्या अगोदरच साहसचा प्रकल्प जो सुरू केला स्वप्ननगरी उचगावच्या माझ्या घरामध्ये, त्याच वेळी नांदणी येथे 1.5 वर्ष एका अपंग संस्था होती, त्यांच्या संस्थे बंद असल्यानं त्यांनी सुरू करण्याचा आम्हाला विनंती केली. त्यानुसार आम्ही त्यांची संस्था सुरू करून 1.5 वर्ष तिथे पॅराप्लेजिकना आणून ट्रेनिंग दिलं आणि प्रत्येक कुणाची व्हीलचेअर दिली, कुणाचं ऑपरेशन्स केले, बेडसोरचे केले, त्यांना बेड दिले कोणाला. तिथं ते आम्हाला तिथंही खूप चांगला सपोर्ट मिळाला नांदणीमध्ये, शिरोळ तालुक्यात नांदणी गावामध्ये. आणि त्यानंतर आम्ही 2023ला स्वप्ननगरी प्रकल्प हाती घेतला. आज इथे 85 जण काजू फॅक्टरीमध्ये काम करतात. तिथं सगळेच आम्ही स्वप्ननगरी प्रकल्पावर हँडिकॅप फ्रेंडली घरं बांधलेली आहेत. म्हणजे त्यांना क्वार्टर्स बांधून दिलेत. त्यांची
फॅमिलींची मुलं आहेत. वसतिगृहामध्ये 60 विद्यार्थी राहतात. असे एकूण 85 जण आता सध्या कार्यरत आहेत. शेती प्रकल्प चालू आहे, सद्दूत प्रकल्प चालू आहे आणि एबल बॉडीड ही आमच्याकडे कामाला थोडेफार असतात, पण जास्त अपंगांनाच आम्ही रोजगार उपलब्ध करून दिल्या कारणानं पॅराप्लॅजिक, अंध, अपंग, मूकबधीर या सगळ्यांच्यासाठीच आम्ही इथं रोजगार उपलब्ध केलेला आहे. स्वतः नसीमा दिदी व मी की अंधांना कसं येणार नाही, काय करू शकतील, हे डोळे बांधून त्यांना काय करता येईल का, सेलिंग करता येईल, काजू फॅक्टरीमध्ये काम करता येईल, हे स्वतःचे डोळे बांधून बघितले गेले. एका हातवाल्यांना काम मिळत नाही बाहेर, त्यांना कसं काम देता येईल, तर तेही एक हात बंद करून एका हाताने काम कसं करता येईल हे बघून करून दिलं. त्यामुळे प्रत्येकालाच इथं रोजगार उपलब्ध करून मिळाला. या पुढचं साहसचं ध्येय आहे की पॅराप्लॅजिक साठी मोठं सेंटर कागल तालुक्यामध्ये कर्नूर या गावी उभारण्याचं ध्येय आहे. 2 एकर जागा खरेदी केलेली आहे. त्याचं काम सध्या 1 महिना 1.5 महिन्यात चालू होईल आणि असेच सगळ्यांच्या सहकार्यानं हे काम सगळं, म्हणजे मला कधी वाटलंच नाही की मी घरी नाही, हे घरच माझं मोठं आहे आणि या घरात सगळीच सुना, लेकी, नातवंड, आज मला प्रत्येक जण असं नातवंड सगळे शाळेत जाताना सगळ्यांचे सुदृढ बालकं बोलून खूप आनंद होतो. आणि जे दीदींचं कार्य जे आहे ते पुढं नेण्याचा आणि दीदींच्या सोबतच काम करण्याची ध्येय आहे माझं. माझं संपूर्ण आयुष्य दीदींसोबत व दीदींच्या कार्याला समर्पित करायचं मानस आहे. किती वाजले? हॅलो. हा मॅडम, हा, तुम्हाला बोलायचं हॅलो. अजून काय? नाही सर, प्रश्न विचारले तर बोलेन. ठीक आहे. मी बोलण्यापूर्वी डॉक्टर सुनीता मॅडम तुमचं स्वागत करतो. कांचन मॅडम तुम्ही पण आत्ताच जॉईन झाला. मधुताई तुमचा प्रवास खूप छान आहे, पण या सगळ्या प्रवासात जेव्हापासून तुम्ही सांगितलं की अगदी 7 महिन्याचं असताना पोलिओ अफेक्टेड, या संपूर्ण प्रवासात तुम्ही ज्या जिद्दीने उभं राहिलात आणि जेव्हापासून ठरवलं की दुसऱ्यांसाठी कार्य सेवा करायची, तर तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन नवीन अचिव्हमेंट्स करत गेला. तर या संपूर्ण तुमच्या जीवन प्रवासात तुमच्या जीवनातलं सर्वात अत्युच्च असा आनंदाचा क्षण कुठला? जेव्हा मी माझ्या स्वकष्टाने स्वतःच्या कमाईतून घर बांधलं, तर त्यावेळी मला खूप आनंद झाला. दुसरं मॅडम, ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही जेव्हा अगदी लहानपणापासून आतापर्यंत तुमच्या जीवनातला एकदम पेनफुल क्षण की वेदनादायी क्षण की जो तुम्ही कधी विसरू शकत नाही? म्हणजे आहे तो, पण एक मी वडिलांच्या घरातून मिस्टरांच्या सोबत गेले तेव्हा, कारण परत मी वडिलांच्या घरात गेलेच नाही. आणि त्यानंतरच आणखी एक असं होतं की मला मुलगी झाल्यानंतर जे थोडंफार संस्थेतून मला हे मिळालं, म्हणजे घरी जाता आलं नाही. तो एक प्रसंग खूप हे होता.
मॅडम, या सगळ्या प्रवासात तुम्ही जसं सांगितलं की प्रत्येक वेळेस नवीन जबाबदारी मिळाली आणि ती अगदी सिद्धतेने तुम्ही पार पाडली, तर हे सगळं स्पार्क तुम्हाला कुठून मिळाला? ही सगळी एनर्जी कशी मेंटेन ठेवते त्याबद्दल सांगा. हो. ही सगळी एनर्जी दिदींच्याकडे बघून. आज मी जेव्हा संस्थेत आले तेव्हा माझं वय होतं 24 आणि आज माझं वय आहे 49. या याच्यात दीदींचं वय होतं त्यावेळी मी हजर झाले तेव्हा 50 वय होतं. पण दीदींची जिद्द एवढी की पहाटे 5 वाजल्यापासून कुठल्याही कामाला सुरुवात करताना की ते पाठीमागं नाही, की पुढं जायचं. आणि त्यांची एनर्जी बघून वाटायचं की नाही बाबा, आपल्याकडे काहीच नाही, आपण एवढं तरुण आहोत तर आपण करत नाही. दीदी दिवस आता तर दीदी 12:30 पर्यंत काम, आता वय दीदींचं 75 आहे आणि 12:30-1 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करत असतात. कुठेही असू दे, व्हीलचेअर आहे, दीदी तर पॅराप्लेजिक आहे आणि आपण आपल्याला एवढं अपंगत्व जास्त नाही आहे, पण त्या अपंगत्वाचा बाऊ न करता आपण ही जिद्दीनं त्यांच्या सोबत काम करावं, म्हणजे त्यांची प्रेरणा घेऊन हे काम सुरू केलं. खूप छान मॅडम. मी आपल्या सोबत डॉक्टर सुनीता मॅडम, आधी त्यांना विनंती करतो की त्यांनी बोलावं, मग मी सर्वांसाठी मंच खुला कर. डॉक्टर सुनीता मॅडम. सुनीता मॅडम, तुमचा अनम्यूट करा. जर आवाज येत नसेल तर एकदा लेफ्ट करून परत जॉईन करा सुनीता मॅडम. मॅडमचा अनम्यूट ओव्हर तोवर सचिन पिंपरेचे, प्रिया पाटील, वंदना कुडाळ, ज्यांना पण बोलायचं अनम्यूट करून बोल. तिथे पण झाले. हॅलो, ज्यांना बोलायचं प्लीज अनम्यूट करून बोलू शकता. बोला आता मंजुषा मॅडम. हॅलो, नमस्कार. हा, बोला सर. मी साताराम पाटील. मधुताईने एक तुम्हाला सांगायचं त्यांच्या ओघात राहून गेलं. आता जे साहसचं जे कार्य आहे, त्या साहसच्या कार्यासाठी मी सांगतो तुम्हाला की आता साहसचं आपलं रिहॅबिलिटेशन जे उभा राहतंय आपलं हा कागल सर, बोला ना. तालुक्यामध्ये. हा, साहसचं आपलं आम्ही साधारण इथून बाहेर पडलो दीदींच्या सोबत 1 जुलैला, 1 जुलै 2020ला, आणि 15 ऑगस्टला आम्ही साहस स्थापन केले कोल्हापूरमध्ये. नसीमा दीदी, मधुताईने, आपण सगळेच होतो त्याच्यामध्ये. 15 म्हणजे 1 महिन्याच्या आत आम्ही साहस स्थापन केली आणि त्याचं रजिस्ट्रेशन आमचं 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनी संध्याकाळी 6:30 वाजता रजिस्ट्रेशन आपलं झालं. म्हणजे आणि या 3 वर्षात साहसची एवढी घोडदौड चालू आहे की आमचे सोशल वर्कर सचिन पिंपरे, आम्ही महत्वाचे म्हणजे आमचे 2 सोशल वर्कर दीपक आणि राहुल ढाले, तुमचे राहुल ढाले जॉईन झालेले आहेत. त्यांनी एवढं कष्ट घेतलंय की खूप, म्हणजे मधुताईंचे सारखेच हे आमचे सोशल वर्कर पण आम्हाला लाभले होते आणि त्याचं आता फळ आम्हाला एवढं मोठं साहसचं आता आमचं काम आता महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं हे पहिलं रिहॅबिलिटेशन सेंटर असं असेल की टोटली हँडिकॅप फ्रेंडली पॅराप्लिजिकसाठी. आणि तिथंच आपण कॅश्यू फॅक्टरी पण, कॅश्यू प्रोसेसिंग ट्रेनिंग सेंटर पण कागलला आपण सुरू करतोय येत्या 2 वर्षामध्ये. साहसच्या त्या बिल्डिंगचं काम 1 महिन्यात आमचं चालू होईल आता. आणि त्याचा फर्स्ट फेज एवढं मोठा आहे की फर्स्ट फेज 4 कोटीचा आहे. असे 3 फेजमध्ये आमचं हे काम डिवाइड होतंय. त्याचं आता भूमिपूजन 1 महिना 1.5 महिन्यात आमचं सुरू होतंय. खूप छान सर. वंदना मॅडम, मंजुषा मॅडम, ज्यांना कोणाला बोलायचं अनम्यूट करा.
बोला सचिन सर. नमस्कार, मी सचिन मला बोलतो. ऍक्च्युली मी मागील 6 वर्षांपासून मधुताई दिदी यांच्यासोबत काम करतोय. मी स्वतः पॅराप्लेजिक अपंग होतो आहे. अपघातामध्ये पॅराप्लेजिक झालेलो आहे आणि अगदी बेसिक गोष्टीचंही नॉलेज नसताना मी घरी सर्व्हाइव्ह करत होतो आणि अगदी पेनफुल सर्व्हाइव्ह होतं ते माझं. तेव्हा संस्थेबद्दलची माहिती मिळाली आणि मी संस्थेत आलो. संस्थेत आल्यानंतर मला दीदींच्या सोबत अगदी पर्सनल गोष्टी ज्या असतात त्या सुद्धा ते कशा पद्धतीनं बाहेर पडायचं याचं प्रशिक्षण त्यांच्याकडून मिळालं मग. आणि पावलोपावली आजही जेव्हा आम्ही कॅश आवश्यकता वाटते की यार कोणाच्या गाडीची आवश्यकता आहे. तो दिवस असो, रात्र असो, मध्यरात्र असो, किती वेळ झालेला असो, कुठली सिच्युएशन असो, सिच्युएशन मध्ये जेव्हा आम्ही मदतीनं विचारतो त्यांच्याकडनं अगदी मोलाचं मार्गदर्शन मिळतं आणि आम्ही त्या समस्येतून अगदी सहज बाहेर निघतो. आणि आमचं जे आता स्वप्न जे आहे काल मधलं पॅराप्लेजिक रिहॅब सेंटर, जे की भारतातलं सगळ्यात मोठं असणार आणि सर्व सोयींयुक्त असणार आहे, जे की आपल्या भारतात आहेत बरेचसे पॅसेंट आहेत पण त्या पद्धतीनं सुविधा नाही येते त्यांना. अशा बऱ्याच सेंटरमध्ये खूप सारा देखावा केला जातो. तो देखावा न करता ऍक्च्युली ज्या परिस्थितीमध्ये पॅराप्लेजिक्स आहेत त्यांना रिहॅब करून आपल्याला त्यांना एम्पॉवरमेंट करायचं, त्यांना रोजगार द्यायचा आहे. तर ते लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्या दीदींच्या सोबत एवढी वर्ष आहेत त्याच पद्धतीनं मीही थोडं त्यांच्या सोबत कायम असेल असं या ठिकाणी त्यांना शब्द देतो. थँक्यू. धन्यवाद सचिन पिंपरे सर. मंजूषा मॅम. तर नमस्ते सर्वांना, मधुताईंना, सताराम दादांना, सर्वांना तुम्हाला. मी मंजुषा अंबाजोगाई बोलते सर. माझी आणि मधुताईंची 2011 मध्ये कोल्हापूरला ओळख झालेली. मी ट्रेनिंगसाठी आले होते सर. मधुताईंना म्हणजे आठवतंय का नाही की आम्ही हॅलो म्हणून अशी आमची ओळख व्हायची. म्हणजे रोज गुड मॉर्निंग केलं की हॅलो असं. म्हणजे मला आणखीन ते सवयी आहे. मी इथं कॉलेजमध्ये गेलं की मला दररोज सकाळी मधुताईची आठवण येते सर. ताईंनी एवढं मस्तपैकी आम्हाला शिकवलं ना तिथं. मी 1.5 महिना होते. मला कधीच माझा लहान मुलगा होता माझा 5 वर्षाचा, त्याला सोडून मी ट्रेनिंगला आले होते. पण मधुताईंनी इतकं सांभाळून घेतलं ना. मधुताईची परी होती, तिला पाहिलं की माझ्या मुलाची मला आठवण यायची. पण त्या परीमुळं मला माझ्या मुलाचं कधीच म्हणजे असं हे जाणवलं नाही की त्यानं लांब आहे माझ्यापासून. मधुताईला म्हणजे खूप जणांचे आशीर्वाद लागतील त्यांना, की मला त्यांच्यासाठी असं म्हणावं वाटतं की जे तोच देव ओळखावा, साधू तेचे जाणावा. मधुताई, एवढंच बोलून 2 शब्द मी संपवते. धन्यवाद. धन्यवाद मंजुषा मॅडम. सारिका मॅडम. सारिका मॅडम. महादेव सर. वंदना मॅडम. प्रिया मॅडम. राहुल ढले सर. सुशीला मॅम. ज्यांना बोलायचं प्लीज अनम्यूट कर. हॅलो. हा बोला प्रिया मॅम. नमस्कार, मी प्रिया पाटील. मी ऍक्च्युली माझं आता लग्नानंतर नाव बदललंय प्रिया पाटील, पण माझं खरं नाव शोभा गुरव आहे. मी 1994-95 पासून घरोंदा वसतिगृहात शिक्षण घेण्यासाठी दीदींच्या सोबत होते. आणि म्हणजे आमचं खेडेगाव असल्यामुळं कसं माझं शिक्षण
6वी पर्यंतच झालं आमच्या गावी, पण त्यानंतर माझं शिक्षण बंद पडते की काय असं वाटत होतं मला. पण दीदी नसीमा दीदींचं हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप हे वसतिगृह आमचे बहीण आणि माझे भाऊजी कोल्हापुरात असल्यामुळे त्यांच्याकडून समजलं आणि त्यांनी मला त्या वसतिगृहात म्हणजे प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर माझं सगळं शिक्षण ग्रॅज्युएशन घरोंदा वसतिगृहात झालं आणि त्या वसतिगृहात प्रवेश मिळाल्यानंतर मला एवढा आनंद झाला की मला असं वाटायचं की माझं शिक्षण आता बंद पडतं की काय. पण त्या वसतिगृहात मला प्रवेश मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि माझं सगळं शिक्षण तिथं पूर्ण झालं. पण ते शिक्षण घेत असताना दीदीने आमच्यावर आम्ही घर सोडून लहानपणापासून आल्यानंतर दीदीने आमच्यावर आपल्या स्वतःच्या मुलासारखं प्रेम केलं. आम्हाला खूप लावला. आम्हाला कधी आईची आठवण आली नाही दीदींच्या सहवासात राहिल्यामुळं. आणि त्या संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर दीदीने आम्हाला कसं स्वावलंबी कसं जीवन जगायचं आणि आम्ही कधी स्वयंपाकघरात आम्हाला कधी आईने शिकवलंच नव्हतं. अपंग असल्यामुळे तुला काय असं जमणार नाही वगैरे असं समजत होते. पण दीदीने आम्हाला स्वतः स्वयंपाक कसा करायचा, भांडी कशी घासायची, कपडे कशी धुवायची इथून आम्हाला सगळं दीदीने शिकवलं. शनिवार रविवार आमचे म्हणजे स्वयंपाकाचा परत भांडी घासण्याचा वगैरे असा आमचा हे असायचा, म्हणजे नंबर वगैरे लावायचे. त्यामुळं आम्ही सगळं शिक्षण घेतलं आणि स्वावलंबनाचा धडा आम्हाला तिथूनच घरोंदा वसतिगृहातून मिळाले. त्यानंतर हॉस्टेल सोडल्यानंतर आम्ही असं बाहेर जॉबच्या शोधात राहिलो, पण काही आम्हाला असं म्हणजे कुठं असं जॉब नाही मिळाला. पण त्यानंतर आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही 8-10 वर्षांनी परत आम्हाला म्हणजे घर सांभाळण्यासाठी कामाची वगैरे गरज भासू लागली. मग असंच बोलता बोलता साताराम दादांशी माझा संपर्क झाला फोनवर आणि दादा मला बोलले की तू काम करणार असलीस तर आपला स्वप्ननगरी इथं काजू प्रकल्प आहे तिथं येऊ शकतेस. आणि त्यानंतर मी गेले 8 महिने झालं काजू स्वप्ननगरीमध्ये जॉईन झाले. इथं आल्यानंतर मला 2 मुलं आहेत ऍक्च्युली. माझी मुलं सासरी आहेत माझ्या आणि घरची जरा परिस्थिती बेताची असल्यामुळे मला जॉबची गरज होती. पण इथं आल्यानंतर मला म्हणजे मधुताई आणि दादा यांनी एवढं म्हणजे माया लावली की मला घरच्या माझ्या मुलांची पण सहसा आठवण होत नाही. आणि मी आता स्वतः काम करून म्हणजे स्वावलंबी जीवन जगते आणि अधूनमधून मुलांनाही भेटायला जाते. आता सध्या मी माझ्या मुलांना शिक्षणासाठी इथं घेऊन येत आहे आणि माझं म्हणजे माझं स्वतःचं कुटुंब इथं आणून मी स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करते. आणि हे सर्व झाले म्हणजे यशस्वी होते हे मधुताई आणि साताराम दादा आणि दीदी यांच्यामुळं. त्यामुळे मी त्यांचं शतशः आभारी आहे आणि त्यांच्या या पुढील कार्यातही मी अशीच शेवटपर्यंत त्यांना साथ देईन ही मनोमनी इच्छा आहे माझी. बस एवढंच. थँक्यू. धन्यवाद प्रिया मॅम. सुशीला मॅम तुम्ही अनम्यूट केलं होतं. हा बोला. हॅलो. राहुल ढालिस. हा नमस्ते सर. सर्वांना माझा नमस्कार. स्वप्ननगरी परिवारातील सर्व सदस्यांना आणि खऱ्या अर्थानं संवाद सारथी या टीमचं देखील खरोखर मनपूर्वक अभिनंदन. कारण खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आपल्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाचं जे नाव तुम्ही ठेवलं मधाळ मधू, म्हणजे ताईंच्या नावामध्ये जसं मधू पाटील आहे तसंच त्यांचा स्वभाव देखील मधासारखा गोड आहे. आम्ही तिथं काम करत असताना कुठल्याच प्रकारचा परकेपणाची भावना तिथं आम्हाला जाणवली नाही. म्हणजे घरातच काम करतोय अशा पद्धतीची भावना तिथं होती. आणि प्रत्येक टप्प्यावर सगळी गोष्ट समजावून सांगणार. दीदींच्या समोर जायचं असेल
तर कशा पद्धतीनं तिथं जायचं, कशा पद्धतीनं दीदींना आपण जे काय काम केलंय ते कसं सांगायचं. एखाद्या वेळेस काही चूक झाली आणि दीदींचा जर पारा चढला तर त्यावेळेला दीदींच्या समोर आपण कसं वागावं, कसं बोलावं. एकूण लहान बाळाला जशा पद्धतीनं सांगितलं जातंय तर त्या पद्धतीनं मॅडम आम्हाला सांगायचे. म्हणजे एक बाळ संस्कार किंवा बाळकडू जे म्हणतोय, जसं ते दीदींच्या माध्यमातून मॅडमांच्याकडे आलं आणि त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे आलं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सगळ्या परिवाराला भेटता आलं. खरंच मला भरभरून आलेलं आहे. साताराम सरांना बघितलं, माझ्या स्वप्ननगरीतल्या सगळ्या मंडळींना बघितलं. धन्यवाद रयत सारथी. असेच चांगले सामाजिक उपक्रम आपल्या माध्यमातून होत आणि आपल्या माध्यमातून देखील आमच्या प्रकल्पासाठी एक प्रचार प्रसार करावा आणि जास्तीत जास्त दानशूर मंडळींनी सरळ हाताने मदत करावी, यासाठी देखील आपलं सहकार्य लावावं, हीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतोय आणि माझे 2 मिनिटं थांबवतोय. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी. सुशीला मॅम. महादेव सर. हॅलो. हा हॅलो. बोला मॅडम. हा सर. हा, मला एक सांगायचं होतं. महादेव सर हे माझे मिस्टर. हो हो, आता ते माझे मला मिस्टर कळलं. ते इथंच असतं तुमच्या जवळ गावाला? नाही नाही, ते गावी असतात. मी काही कामानिमित्त ते सतत सोशल वर्कर म्हणून कार्यक्रम असेल तेव्हा, सहली असतील तेव्हा ते सतत येत असतात. आणि माझी मुलगी, तिची खूप इच्छा आहे की तिनं IAS व्हावं असं. ती फुटबॉलमध्ये आहे, चांगली खेळाडू आहे, फुटबॉल खेळाडू आहे आणि ती NCC मध्ये आहे. आता सध्या ती 12वीला आहे. अच्छा. सरांना बोलायला सांगा. हॅलो. सांगा त्यांना बोलायला. हॅलो. मला एक सांगायचं राहिलं. म्हणजे मला खरंच बोलता येत नाही आणि यापुढे तुम्ही जर ठेवलात तर म्हणजे बोलता येईल. आणि म्हणजे सगळेच हेल्पर्स असो किंवा साहस असो, सगळेच सहकारी मला चांगले मिळाले, कर्मचारी चांगले लाभले आणि त्यामुळे हा प्रकल्प पुढे गेला आणि त्यामुळे मी जिद्दीनं उभी राहू शकले. नक्कीच मॅडम. मी तुम्ही जेव्हा सांगत होता की प्रत्येक जबाबदारी ती तुम्ही अगदी सिद्धच केली आणि त्यामुळे सगळ्यांशी जुळवून घेतलं आणि सगळ्यांचे लाडकेच झाले. अजून कोणाला बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोला, नाहीतर मग आपण समारोपाकडे जाऊ. मॅडम, खरोखर तुम्ही आज जे इथं मार्गदर्शन केलं, तुमचं जीवन प्रवास शेअर केला, तो खरोखर आम्हालाच नाही तर हे सगळं जे लोक फेसबुकला किंवा युट्यूबला बघते ते सर्वांनाच प्रेरणादायक असेल. मला हा बोला मॅम. आपल्यासारखे सगळेच म्हणजे संस्थेतली लोक असो किंवा असे जे मिळाले त्याच्यामुळे मी पुढे जाऊ लागले. आणि मेन जे हेल्पर्स मध्ये जे सगळे ट्रस्टी आहेत त्या सगळ्या ट्रस्टींचा याच्यात म्हणजे बारीक सारी गोष्टीतून असं होतं की वसतिगृह केअरटेकर म्हणून आल्याबरोबर, ट्रस्टी आल्यानंतर आल्याबरोबर ते म्हणायचे की दरवाजापासून सुरू, कडीकोंडा आहे का, ट्यूब आहे का, फॅन आहे का, लाईट आहे का, जाळी कुठं आहे का, या सगळ्या गोष्टी मी दीदींच्याकडून आणि हेल्पर्सच्या ट्रस्टीकडून शिकले. त्यामुळे एवढे पुढे जाऊ शकले. मला खूप कौतुक वाटतं या सगळ्यांचं की त्या सगळ्यांनी मिळून केलं आणि आता मीही तसंच पुढे न्यायचा प्रयत्न करते. अजून पुरेपूर झालेलं नाहीये पण प्रयत्न चालू आहे माझा.
नक्की मॅडम, आमच्या संपूर्ण संवाद सारथी आणि संकल्प फाउंडेशन परिवाराकडे तुमचं ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहूया आणि निश्चितच हो राहू राहू. या प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुमचे सगळे लोक या इथं येऊन बोलतात, तर ते आमच्यासाठीच नाही, सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी असतं. जाता जाता एक छोटासा संदेश द्यावा आणि आजच्या या सत्संगाची सांगता प्रार्थनेने करावी. हेल्पर्सचं खूप छान गीत मी सुनीता मॅडम कडून ऐकलंय, तर त्याच्यानेच आपण आजची सांगतात प्रार्थना हेल्पर्सची. हो, ती प्रार्थना आमची आहे. येस. जाताना एक संदेश सर्वांसाठी, नंतर आपण प्रार्थनेने समापन करूया. बोला मॅम. मला असं सांगायचं आहे की कोणालाही, ज्यांना कोणाला दिव्यांग व्यक्ती भेटेल, तर त्यांना दयेवर न जगवता किंवा दया न दाखवता कामाची संधी उपलब्ध करून द्यावी. अन्यथा अशा ज्या संस्था काम करतात त्यांच्यासाठी, तर त्या संस्थेला रेफर करावं. धन्यवाद. डॉक्टर सुनीता मॅडम, अनम्यूट करून बोल. हॅलो सर, आवाज येतोय? हो, येतोय. हा सर, मग काय गाडीवर होते त्यामुळे मध्ये मध्ये रेंज जात होती. आम्ही काल मधुताईंनी आणि मी आजच्या ह्याच्या सेशन विषयी थोडी रिहर्सल केली होती, त्यामुळं थोडीफार मला कल्पना होती त्या काय बोलणार आहेत, कसं बोलणार आहेत वगैरे त्यासाठीची. मी सुरुवातीला पण मला नाही थोडं ऐकायला मिळालं, पण 8:30च्या पुढे मी ऐकलं त्यांचं सगळं. मी 2006ला संस्थेत गेले होते कोल्हापूरच्या, आणि 2007ला त्या तिथून स्वप्ननगरीला शिफ्ट झाले. त्यामुळे त्यांची आणि माझी सुरुवातीला फारशी असं जास्त वेळ आम्ही एकत्र नाही आलो होतो. आणि जेव्हा सुट्टीला वगैरे त्या यायच्या काही कारणानिमित्त वगैरे असं, तेव्हा तर थोडी थोडी. पण आतापर्यंत ना त्यांना कधीही मी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत नेहमी ते हसतमुख असतात. आणि ज्या दिव्यांगांची सेवा जी करतात ना, ते खरोखर खूप मनापासून करतात ते. आणि म्हणजे त्यांचा स्टॅमिना पण कामाचा, सकाळी पहाटे 5ला उठतात, 5 वाजल्यापासून त्यांचा दिवस सुरू होतो रात्री 12 वाजेपर्यंत. आणि स्वप्ननगरी प्रकल्प सर तुम्ही बघितलात तर 12 एकर मध्ये आहे, आणि तो तिथलं हॉस्टेल आणि ह्या गोष्टी इतक्या खूप मोठ्या आहेत. चालणं त्यांचं खूप होतं, आणि त्यांचं खरंच खूप कौतुक आहे की त्या अगदी दिवसभर हसतमुखानं सगळ्यांचं सगळं करत असतात. आणि आत्ताच्या त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला जाणवलंच असेल की ते प्रत्येक गोष्ट हेल्पर्स हेल्पर्स आणि म्हणजे दीदींसोबत, म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजे फक्त हेल्पर्स आणि दीदी एवढंच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांनी जे शेवटी बोलवलं की सगळं इथून पुढचं आयुष्य पण हेल्पर्सच्या कार्यासाठी दीदींसोबत समर्पित करण्याची त्यांची इच्छा आहे. आणि ते खरंच आहे. म्हणजे आतापर्यंत जर त्यांचा जीवन प्रवास बघितला, स्ट्रगल तर आहेच त्यांचा, पण प्रत्येक गोष्टीवर मात करून त्याच्यावरती त्यांनी म्हणजे खूप छान स्वतःला पण डेव्हलप केलं, दुसऱ्यांना पण मदत केली आहे. आणि प्रत्येक गोष्ट ते एन्जॉय करून करतात. सहलीचं नियोजन असू द्या, अगदी सगळ्या गोष्टी परफेक्ट असतात. दीदींसोबत राहून त्या पण अगदी ट्रू कॉफी झालेत असं दीदींचं म्हणायला काही हरकत नाही. त्यांचं खरंच खूप कौतुक आहे. आणि मी त्यांना विचारल्यानंतर त्या लगेच तयार पण झाल्या याच्यासाठी, त्यामुळे मी खरं तर त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे. मधुताई, तुम्ही खरंच खूप छान मुलाखत तुमची झालीच असणार आहे. मी नंतर निवांत ऐकेन ती, आणि त्या तुम्हाला पुढच्या कार्यासाठी वगैरे खूप शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू सो मच. तुम्ही आज मुलाखतीसाठी तयार झालात त्यासाठी. थँक्यू सर. धन्यवाद डॉक्टर सुनीता मॅडम. मधुताई, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, प्रार्थनेने हॅलो. आजच्या कार्यक्रमाची सांगता. अरे बापरे, मधुताई तुम्हीच म्हणलात प्रार्थना तर बरं होईल की. हा, मी मधुताईंनाच रिक्वेस्ट हॅलो. केली. ठीक आहे सर. सुख दुःखाचे घास दे, सुख दुःखाचे घास दे, परी पचवाया
शक्ती दे पराभवाचे गाव झेलता पराभवाचे गाव झेलता हसवायाची युक्ती दे सुख दुःखाचे कास दे एकच दे मज देई श्रद्धा एकच दे मज देई श्रद्धा अढळ ध्रुवा परी परमेशा विघ्नांचा जरी अग्नी चेतला विघ्नांचा जरी अग्नी चेतला फुलेल पुनरपी मनी आशा सुख दुःखाचे घास दे परी पचवायाची शक्ती दे शक्ती दे शक्ती दे. थँक्यू. तेव्हाच सगळ्यांना आपण पुढच्या एपिसोडला